का? कारण की तुम्ही वाचवायला सुरुवात करतात आणि दुर्दैवाने एखादं हॉस्पिटेशन तुम्हाला पूर्ण मागचे 5 वर्ष मागे घेऊन जाऊ शकतं. आजपर्यंत जे काय कमवलं होतं, जे काय जमवलं होतं ना, फक्त एक हॉस्पिटेशन, माझं तर पंचलाईनच आहे, फक्त एक हॉस्पिटेशन तुम्हाला गरिबीच्या दारात ढकलू शकतं. XYZ पर्सन आजाराने ॲडमिट आहे, बेडवर झोपला आहे, त्याला अर्धी चिंता असेल माझं बिल किती होईल, आणि दुसरा जो माणूस आहे त्याचा मेडिक्लेम असतो, तो बघतोय माझी कंपनी बघून घेईल. आता ह्याच्यामध्ये लवकरात लवकर रिकवर होणारा पर्सन कोण आहे? ज्याला चिंता नाही आहेत, काय होईल ना खर्च माझी कंपनी बघून घेणार आहे. आणि हा जो बिचारा आहे ना, ज्याने मेडिक्लेम घेतलेलं नाही, अफोर्ड करू शकला नव्हता, त्याला तो बरं होण्याच्या अगोदरच टेन्शन हे आहे, माझं किती बिल होईल, मी ते कसं पे करू. टर्म इन्शुरन्स आहे किंवा लाईफ इन्शुरन्स आपण दोन्ही डिस्कस करूया. सो बेसिकली लाईफ इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्स ह्याच्यामध्ये प्लॅन सिलेक्ट कसं करावं, काही क्रायटेरिया आहे का? कारण की आज तुम्ही फक्त 50 लाखाचा टर्म प्लॅन घेतला आणि तुमचं लोनच 40 लाखाचं आहे, ते 40 लाखाचं तर लोनच जाणार आहे. फॅमिलीच्या हातात येणार किती आहे? 10 लाख. अरे पण 2 मुलं आहेत, घर खर्च आहे, पुढचं काय आहे की नाही? मग त्या दृष्टीने तो सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. समजा मी आज सुसाईड केले आणि माझ्यावर 50 लाखाचं लोन आहे, 1 करोडचं लोन आहे, तर ते कंपनी बेअर करते का? म्हणजे इन्शुरन्स कंपनी ते देणार का? आतलं कंटेंट काय ते फार महत्त्वाचं. रेड फ्लॅग्समध्ये तुम्ही म्हटलं ना, प्रीमियम XYZ कंपनीचा प्रीमियम फार कमी आहे म्हणून ती फार चांगली आहे, असं कधीच होणार नाही. जिथे जिथे प्रीमियम कमी आहे ना, तिथे तिथे काहीतरी तुमचे स्टार मार्क आहेत, ह्या गोष्टी आहेत. आणि ह्या दोघंही गोष्टी म्हणजे टर्म इन्शुरन्सलाही हेल्थ इन्शुरन्सलाही फार मॅटर करतात, फार मॅटर करतात. हा व्हिडिओ स्पॉन्सर केला आहे झिरो कॅप्सने. जसं मी माझी जर्नी शून्यापासून चालू केली, तसंच प्रत्येक त्या व्यक्तीसाठी ही कॅप आहे ज्याने त्याची सुरुवात शून्यापासून केलेली आहे. सो आजच जाऊन तुम्ही चेकआउट करा झिरो कॅप्स. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही नक्कीच जाऊन चेकआउट करू शकता. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत परत एकदा आहे जितेंद्र सर ॲज वेल ॲज प्रशांत सर आपल्यासोबत आहेत. टर्म लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय आणि लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय, ह्यावर तुमचं काय टेक आहे? सगळ्यात पहिले तर अभिषेक, तुमचं खरंच खूप आभार की तुम्ही परत आम्हाला या स्टुडिओमध्ये बोलवलं त्याबद्दल. आणि आजचा खरंच खूप टॉपिक खूप महत्त्वाचा आहे की टर्म इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्समधला फरक काय. टर्म इन्शुरन्स म्हणजे की जर मृत्यू झाला तरच त्याचे पैसे फॅमिलीला मिळतात, म्हणजे त्याच्यामध्ये मॅच्युरिटी हा प्रकार नसतो. आता दुसरा प्रकार हा आहे लाईफ इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्समध्ये तुमच्या एंडॉमेंट पॉलिसीज येतात किंवा मनी बॅक पॉलिसीज येतात, म्हणजे त्याच्यामध्ये प्रीमियम भरल्यावर तुम्हाला त्याची मॅच्युरिटी मिळते किंवा दर 5 वर्षांनी 10 वर्षानंतर त्याचं मनी बॅक मिळतात. मग त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही युलिप पण ॲड करू शकतात की जे एंडॉमेंट कॅटेगरी किंवा मार्केट रिलेटेड प्रोडक्ट येतात. पण बेसिकली आत्ता मला असं वाटतं की टर्म इन्शुरन्स घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की त्याचा प्रीमियम खूप कमी आहे. प्रीमियम कमी असल्यामुळे त्याचं रिस्क कवर जास्त मिळतं आणि ते कुठलाही व्यक्ती की ज्याला रिस्क कवर प्रोटेक्ट करायचं आहे, फॅमिलीचा साठी इन्कम प्रोटेक्शन प्लॅनिंग करायचं आहे, तर त्याच्यासाठी टर्म इन्शुरन्स खूप महत्त्वाचा आहे. बेसिकली सरांनी जसं सांगितलं ना, मी एक सांगतो, टर्म इन्शुरन्स हा प्रत्येकाने घ्यायलाच हवा. आता बऱ्याचदा काय होतं, असं म्हटलं जातं इन्शुरन्स काय मृत्यूचा हे होतं. खरं इन्शुरन्सची गरज आहे जिवंत असतानाच. तुमच्या फॅमिलीची सिक्युरिटी जी आहे ती आहे टर्म इन्शुरन्स. आपण कमवतो आणि बऱ्याचदा प्लॅन करतो पुढच्या 20 वर्षाचं रिटायरमेंटचं ह्याचं, पण अनसर्टनिटी सांगून येत नाही. अनसर्टनिटी आहे म्हणूनच इन्शुरन्सचं महत्त्व आहे. कधी काय केव्हा कुठे कसं होईल हे सांगू शकत नाही, त्याच्यासाठी अगोदर प्लॅन करून ठेवणं. दुर्दैवाने मला काही झालं तर माझी फॅमिली सफर व्हायला नको. आज जी लाईफस्टाईल ते आज जगतायत ती लाईफस्टाईल त्यांची कंटिन्यू राहायला पाहिजे, सायमल्टेनियसली अपग्रेड पण व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी टर्म इन्शुरन्स फार गरजेचं आहे. यावर ना मी अजून एक सांगेल की डेथ इज शुअर बट टाईम इज अनसर्टन. म्हणजे मृत्यू हा अटळ आहे, तो कधी होणार आहे काय होणार आहे आपल्याला माहीत नाही. मग त्याच्यासाठी जे काय आपण पुढे 10 वर्ष 15 वर्ष कमवून देणार होतो फॅमिलीसाठी, त्याचं प्रोटेक्शन म्हणजे टर्म प्लॅन थोडक्यात. कारण की आपल्या लायबिलिटीज असतात, होम लोन आहे किंवा व्हेकल लोन आहे, पर्सनल लोन आहे, त्याच्यासोबत मुलांचं शिक्षण आहे, मुलीचं लग्न आहे, अशा ह्या ज्या काही लायबिलिटीज आहेत आपल्यावर, त्याला कवर करण्यासाठी टर्म प्लॅन खूप महत्त्वाचा आहे आणि तो खूप कमी प्रीमियममध्ये मिळतो. फक्त बरेच जण का घेत नाहीत टर्म प्लॅन, याच्यामागचं कारण एकच आहे की त्याला मॅच्युरिटी नाही आहे.
पैसे परत मिळतील. प्रत्येकाचं एक हेच असतं की मी प्रीमियम भरतो आहे, मग मला काहीतरी परत मिळायला पाहिजे. पण जसं सर म्हटलेत तसं मी सांगतो, डेथ इज सर्टन, टाईम इज नॉट अनसर्टन. पण जे इव्हेंट्स आहेत, मुलांचं शिक्षण आहे, मुलांची लग्न आहे, स्वतःचं घर आहे, हे सगळे शुअर इव्हेंट्स आहेत. ह्या इव्हेंट्सला आपल्याला पैसा पण हवा. मी असताना तो असणारच आहे, मी नसताना काय, हा जेव्हा प्रश्न होईल ना, तेव्हा इम्पॉर्टंट आहे टर्म. आणि सर ह्याच्यामध्ये अजून एक मी बघतोय की बेसिकली जेव्हा पण आपण इन्शुरन्स भरतो त्यावेळेस एक असतं की यार की आता इतके वर्ष झाले मी इन्शुरन्स भरतोय, मग पैसे वेस्ट गेले माझे, एक ते युटिलाइज झालं नाही. समजा इन्शुरन्स, आता हेल्थ इन्शुरन्स आहे, मला 5 वर्ष मी इन्शुरन्स भरतोय आणि मला काहीच झालं नाही 5 वर्षात, मग ते 5 वर्षाचे पैसे वायाला गेले. बऱ्याचदा मी माझ्या क्लायंटला सांगतो, तुम्ही फार फॉर्च्युनेट आहात की तुम्हाला काहीच नाही झालं. कारण की हेल्थ इन्शुरन्स मेडिक्लेमपासून पैसे परत मिळवण्यासाठी ना, मला अगोदर पेन व्हायला पाहिजे, मी त्या बेडवर जाऊन झोपलो पाहिजे, मला त्या सिरिंज टोचल्या असतील तर मला गेन होणार आहे. म्हणजे पेन झाला तरच गेन होणार आहे. उलट मी फॉर्च्युनेट आहे, मला काहीच नाही झालं, मला काही त्रास नाही झाला, तो वाया नाही गेला आहे. सम इन्शुर्ड आपली इन्क्रीज झाली आहे, बोनस आपले ॲड झालेले आहेत, माझे वेवर्स जे होते, जे एक्सक्लुजन्स होते ते निघून गेलेले आहेत. त्याच्यामुळे प्रीमियम वाया नाही गेलेला आहे, त्याचे बेनिफिट्स अपार आहेत, अपार. यावर मी अजून एक सांगेल, जसं सरांनी सांगितलं की मला काहीच नाही झालं तर चांगली गोष्ट आहे, पण मी यावर अजून एक ॲड करतो. मी माझ्या पण क्लायंटला सांगतो की खरंच खूप चांगली गोष्ट आहे की तुम्हाला काही नाही झालं आहे, पण तुम्ही जो प्रीमियम भरतायत तो कोणाच्या तरी उपयोगाला आला आहे. म्हणजे आज तुम्ही प्रीमियम भरला आहे, कुठेतरी तर क्लेम झालेला असेल, कोणीतरी आजारी पडलं असेल, कुठेतरी डेथ झाली असेल, त्या फॅमिलीला तुमच्याकडनं एक सपोर्ट झाला आहे. कारण की तोच प्रीमियम तिकडे कुठेतरी क्लेममध्ये वापरला जातो. इनडायरेक्टली तुमची हेल्प होते कुठल्या तरी फॅमिलीसाठी. ह्याला आपण एक सोशल वर्कचं पण नाव देऊ शकतो, हे की नाही? ओके, सो जसं की सर टर्म लाईफ इन्शुरन्स तर आहेच आहे, त्यानंतर येतं की हेल्थ इन्शुरन्स. सो हेल्थ इन्शुरन्सवर काय टेक आहे सर तुमचं? फायनान्शियल प्लॅनिंगचे ना बेसिक पिरॅमिड्स आम्ही म्हणतो. पिरॅमिड्स काय, बऱ्याचशे लोक सुरुवातच कशाने करतात ना, इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करतात. पण आम्ही त्यांना सांगतो सगळ्यात पहिले तर हेल्थ इन्शुरन्स घ्या. का? कारण की तुम्ही वाचवायला सुरुवात करतात आणि दुर्दैवाने एखादं हॉस्पिटलेशन तुम्हाला पूर्ण मागचे 5 वर्ष मागे घेऊन जाऊ शकतं. आजपर्यंत जे काय कमवलं होतं, जे काय जमवलं होतं ना, फक्त एक हॉस्पिटलेशन, माझं तर पंचलाईनच आहे, फक्त एक हॉस्पिटलेशन तुम्हाला गरिबीच्या दारात ढकलू शकतं. आता याच्यामध्ये कसं आहे ना, जसं सरांनी सांगितलं की हे पिलर आहेत. बेस जो आहे ना तो टर्म इन्शुरन्स आहे. जर डेथ झाली तर फॅमिलीला एक अमाऊंट आहे, प्रोटेक्शन आहे. पण डेथ होण्याच्या अगोदर हॉस्पिटलायझेशन येतं. हॉस्पिटलायझेशन आहे ना, हे खूप वाढत चाललं आहे. म्हणजे हॉस्पिटलायझेशनचा जो खर्च आहे, आपण जर बघितला, गुगलवर सर्च केला ना, तर दरवर्षी कमीत कमी 15 ते 20%, कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त, मेट्रो सिटीजमध्ये तर त्याचा दर आहे ना खूप जास्त आहे. म्हणजे आज एखाद्या आजाराला तुम्हाला 1 लाख रुपये खर्च आला असेल ना, तर पुढच्या वर्षी 1,30,000 असू शकतो, कदाचित त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतो. त्याच्यासाठी मेडिक्लेम पॉलिसी खूप महत्त्वाची आहे. मग आता मेडिक्लेम पॉलिसी जनरली काय करतात, बरेच जण, नाही मला कंपनीकडनं आहे हे बघतात की नाही बाबा मला कंपनीकडनं आहे. पण मी याच्यावर आहे ना एक उदाहरण प्रत्येक माझ्या क्लायंटला देतो की तुम्ही भाड्याच्या घरात जर राहतायत, रेंटवर जर राहतायत, तुम्ही 20 वर्ष राहिलात, 25 वर्ष राहिलात, ते घर तुमच्या नावावर होईल का हो? नाही होणार, कारण की तुम्ही फक्त रेंट देतात त्याला. तसंच एक्झॅक्ट ही भाड्याची पॉलिसी आहे. तुम्ही जोवर तिथे काम करतायत तोवरच तुम्हाला ते बेनिफिट आहे. उद्या तुम्ही रिटायर झालात किंवा त्या कंपनीमधून दुसऱ्या कंपनीत स्विच झाला, कदाचित तिथे हे बेनिफिट नसेल, कदाचित आहे त्या कंपनीमध्ये पॉलिसीज चेंज होणार आहेत. मग त्याच्यासाठी स्वतःची मेडिक्लेम पॉलिसी कमीत कमी 15 ते 25 लाख, 50 लाखाची आजच्या डेटला पाहिजे. आत्ताच रिसेंटली उदाहरण आहे, 2 महिन्यापूर्वी ठाण्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आपले एक क्लायंट ॲडमिट झाले होते. 24 लाख रुपये खर्च झाला. 42 दिवस ॲडमिट होते आणि 24 लाख रुपये खर्च. मला एक सांगा, एक सर्वसाधारण माणूस, मिडल क्लास फॅमिली, हे 24 लाख रुपये कशी उभी करणार आहे? आणि जर सरांनी पॉईंट सांगितला ना, महागाई, लोकांना कधीही महागाईला कम्पेअर करताना ना, जो गव्हर्नमेंटचा डाटा असतो, होलसेल प्राईस इंडेक्स 6% वाढते, 7%, पण आरोग्य ह्या क्षेत्रामध्ये महागाई ही 25% वाढते. शिक्षण या क्षेत्रामध्ये महागाई हे 15-20% वाढते. आणि दोन्ही क्षेत्र अशी आहेत जिथे आपल्याला चॉईस नाही आहे.
डॉक्टर सांगेल ती अमाऊंट आज द्यायची आहे. आणि सर हे पण अजून आपण जर बघितलं ना तर पहिली अमाऊंट द्यायची आणि मग ट्रीटमेंट आहे. येस, सुरुवातच ती करायची. अहो दुर्दैव असं आहे सध्या, तुम्ही हॉस्पिटलला गेलात ना, तुम्हाला काय होतं हे नंतर विचारलं जाईल. मेडिक्लेम आहे की नाही हे पहिले विचारलं जातं. आणि याच्यामध्ये अजून एक सर की जर इन्शुरन्स असेल तर ते कुठेतरी मग ट्रीटमेंट चांगली होते. ह्या गोष्टी आहेत, कारण की त्यांना पण त्यांचा तामझाम आहे ना. म्हणजे थोडक्यात बघितलं तर त्यांचं पण त्यांना पूर्ण मॅनेजमेंट आहे. आज एका हॉस्पिटलमध्ये नाही बघितलं तरी 50 ते 60 जणांचा स्टाफ काम करतो. ही एक बाजू आहेच, पण त्याच्या समोरच ट्रीटमेंट पण कॉस्टली होत चाललं आहे असं आहे. तर त्याच्यासाठी ना आपलं एक स्पेअरमध्ये असणं कधी पण चांगलं, की आपली मेडिक्लेम पॉलिसी असेल तर आपण कुठल्याही चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट होऊन चांगली ट्रीटमेंट घेऊन आपण बाहेर पडू शकतो असं आहे. आणि ह्याच्यामध्ये सर अजून एक मला वाटतं ना की इन्शुरन्स का महत्त्वाचं आहे, तर बेसिकली मी त्याच्या कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतो की बेसिकली काय आहे की एक सिक्युरिटी असते सर. मेन काय सिक्युरिटी, की समजा मी आज आजारी पडलोय, समजा मी आत्ता काही झालं मला XYZ, सो मला हे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे की माझ्या इन्व्हेस्टमेंटला धक्का लागणार नाही आहे. आमच्या इथे मी नेहमी बोलतो की हे जे कवर्स असतात ना ते तुमच्या आजूबाजूचं शिल्ड आहे. आता हे शिल्ड तुम्हाला प्रोटेक्ट करतं. XYZ पर्सन आजाराने ॲडमिट आहे, बेडवर झोपला आहे, त्याला अर्धी चिंता असे माझं बिल किती होईल. आणि दुसरा जो माणूस आहे ज्याचा मेडिक्लेम असतो तो बघतोय माझी कंपनी बघून घेईल. आता ह्याच्यामध्ये लवकरात लवकर रिकवर होणारा पर्सन कोण आहे? ज्याला चिंता नाही आहेत, काय होईल ना खर्च माझी कंपनी बघून घेणार आहे. याच्यामध्ये ना अजून एक सांगण्यासारखं असं आहे ना की मेडिक्लेम का घ्यावा याचं एक अजून एक उदाहरण. जर एखाद्याकडे 4 व्हीलर आहे बरोबर, त्याला चाकं किती असतात? 4. बरोबर. परत एकदा मी विचारतो, 4 व्हीलर घेतली तर त्याला चाकं किती असतात? 4. नाही. नाही, स्टेपनी सर तुम्ही काउंट नाही करत ना. स्टेपनी जी आहे ना ती आहे कव्हर. आता स्टेपनी केव्हा गरजेची असते? जेव्हा अनसर्टन पंक्चर झालं आहे, जेव्हा रस्त्यात तुम्ही, त्यावेळेस ती स्टेपनी आहे. मेडिक्लेम हे जे प्रोटेक्शन्स आहेत ना हे छोटी छोटी उदाहरणं आहेत. ही छोटी छोटी उदाहरणं आहेत, वेळेला कामात येतात. स्टेपनी असेल तर वेळेला कामात येईल, नसेल तर मग पुढे सफर करायचं. व्हीलर आहे आणि जर त्या कंपनीने स्टेपनी दिलीच नाही तर किती जण गाड्या घेतील, आहे की नाही? कारण की ही सुद्धा संसाराची गाडी आहे ना आपली. ती जर सुरळीत चालायला पाहिजे तर स्टेपनी म्हणून मेडिक्लेम पॉलिसी पाहिजे, स्टेपनी म्हणून टर्म इन्शुरन्स पाहिजे. त्याच दृष्टीने त्याच्याकडे बघायला पाहिजे. आणि सर ह्याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन येतो की मग ठीक आहे, मला ह्याचं महत्त्व तर कळलं की बाबा टर्म इन्शुरन्स घेतलं पाहिजे, लाईफ इन्शुरन्स घेतलं पाहिजे. मग ह्याची एज काय आहे नेमकी? कुठल्या एजमध्ये घ्यावं आहे? टर्म इन्शुरन्स पहिलं घेतलं पाहिजे की मग लाईफ इन्शुरन्सला पहिलं महत्त्व दिलं पाहिजे? आणि ह्याचं राईट एज काय? याच्यावर मी एक उत्तर देईल की ज्या वेळेला तुम्ही जॉबला चालू करतात बरोबर आहे, तिथूनच पहिली गोष्ट म्हणजे टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स या दोन्हीही गोष्टी पाहिजेत बरोबर आहे. कारण की कसं आहे ना, तुम्ही जॉबला लागताय, तुमचा एक पगार येतो आहे, त्या पगारावर सगळा खर्च मॅनेज होतो आहे. उद्या अनसर्टन्टी काही आली तर खटकन ते इन्कम बंद होणार आहे. मग ते इन्कम बंद झाल्यावर पुढे काय? जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की पुढे 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्षानंतर मध्ये जे तुम्ही कमवून देणार होतात ते तुमच्या फॅमिलीला तुम्ही अगोदर देऊन जातात जर असं काही झालं तर. आणि हेल्थ इन्शुरन्स का? कारण की हेल्थ इश्यू आहे ना काही होऊ शकतात. ॲक्सिडेंट होऊ शकतो, आजारी पडू शकतो माणूस. कारण की आपलं लाईफ आहे ना पूर्ण स्ट्रेसफुल लाईफ आहे आजच्या डेटला. कोणाला कधीही काही होऊ शकतं. तर त्याच्यासाठी या दोन्ही गोष्टी, जसं तुम्ही जॉबला लागा, बरेच जणांना लेट करतात, डिले करतात त्या गोष्टीला. तर त्याच्यासाठी ना सुरुवातीलाच याचं प्रोटेक्शन घेतलं, मग नंतर वेल्थ क्रिएशनच्या दृष्टीने जाणं. मी सरांनी सांगितलं ना त्यात मी थोडंसं ॲड करतो. आता स्पेसिफाय म्हटलं ना 20शीत घ्या, 30शीत घ्या, 40शीत घ्या, तर थोडंसं ते जंबल करतात. सगळ्यात सोपं काय, मेकअपच्या वयात ह्या सगळ्या गोष्टी घ्या, म्हणजे त्या चेकअपच्या वयात कामात येतील. नाही तर होईल काय माहिती आहे का, चेकअपच्या वयात तुम्ही हे घ्याल ना मिळण्याची गॅरंटी नाही आहे. जेव्हा तुम्ही फिजिकली फिट आहात तेव्हाच ह्या गोष्टी घ्या. म्हणजे जेव्हा अनफिट व्हाल ना तेव्हा योग्य वेळेस त्या कामात येऊ शकतात. सोपी टॅगलाईन आहे. लोकांना ना त्या टर्मिनॉलॉजी थोड्याशा अवघड होतात. मग 20शीतच घेऊ का, मग 30शीतच घेऊ. 20शीत असताना मी तर यंग आहे, आता मी फिट आहे. 40शीत आल्यावर पण 20शीच्या माणसाचं वेगळ्या गोष्टी आहेत, 40शीच्या वेगळ्या गोष्टी आहेत, 60च्या वेगळ्या गोष्टी आहेत. स्त्रियांच्या बाबतीत 45 नंतर वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणून
मेकअपच्या वेळेस घ्या म्हणजे तो चेकअपच्या वेळेस कामात येतं. आणि ह्याच्यामध्ये सर प्रीमियम पण खूप मॅटर करतो. जेवढं लवकर आपण इन्शुरन्स किंवा हे घेऊ तेवढं लवकर बेसिकली तेवढी अमाऊंट कमी होते. म्हणजे जर समजा मी 20व्या वर्षी जर टर्म इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स घेतो तर ती अमाऊंट खूप कमी भेटते मला. 500-1000 रुपयात मला वाटते खूप, त्याच्यापेक्षा जास्त पण कमी होत. त्यावर तुम्ही जास्त सांगू शकता मला वाटते. बघा प्रीमियम हा जो विषय आहे ना, मेडिक्लेम टर्म इन्शुरन्स हा प्रीमियमशी चुकूनसुद्धा कम्पेअर करायला नाही पाहिजे. किती प्रीमियम आहे, काय प्रीमियम आहे नंतरची गोष्ट, त्याच्यातनं मला सिक्युरिटी किती आहे, प्रीमियमशी कम्पेअर ह्या गोष्टी करायच्याच नाही आहेत. हां, अर्ली एजमध्ये घेतला तर कमी प्रीमियम आहे, डेफिनेटली खरं आहे. कारण की ह्या सगळ्या गोष्टी वयानुसार आहेत. हायर द एज हायर द पॉसिबिलिटीज ऑफ रिस्क. आपण डेथ म्हणूया आजारपण म्हणूया. 20च्या तरुण असेल वेगळा, 30च्या तरुणाचं वेगळं, 40च्या तरुणाचं वेगळं. जसं बघा मी जन्माला आलो आहे, मी कधीतरी एकदा जाणार आहे. मी जन्माला आलो आहे, मी कधीतरी एकदा आजारी पडणार आहे. पण मी ते कधी पडणार हे माहीत नाही. अर्ली एजला घेऊन ठेवलं मग प्रीमियम पण कमी झाला आणि योग्य वेळेस कामात पण आला. ह्यावर आहे ना अजून एक छोटंसं एक्झाम्पल आहे. मी बरेचसे क्लायंटला ना एक्झाम्पल्स देतो म्हणजे ते रिलेट होतात. आता ही सोसायटी आहे, फॉर एक्झाम्पल ही सोसायटी आहे. आता सोसायटीमध्ये खाली वॉचमॅन आहे. वॉचमॅन का ठेवला आहे आपण? सिक्युरिटी पर्पज. त्याच पद्धतीने हा टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स सिक्युरिटी पर्पज आहे. तिथे आपण कॉस्टिंग बघतो का? मेंटेनन्समध्ये कॉस्टिंग जाते, पण मग तिथे विचार करतो अरे माझा मेंटेनन्स वाढतो आहे, मग कशाला सिक्युरिटी गार्ड ठेवायचा, हे की नाही? मग तसंच इथे कॉस्टिंग बघायला नको. ही सिक्युरिटी आहे फॅमिलीसाठी. असं समजा हा एक सिक्युरिटी गार्ड आहे जो उद्या मला काही झालं तर माझ्या फॅमिलीला प्रोटेक्ट करणार आहे. असं आहे. ओके. ह्याच्यामध्ये अजून एक आहे की सर ठीक आहे मला कळलं की इन्शुरन्स पाहिजे किंवा टर्म इन्शुरन्स पाहिजे. ह्याच्यामध्ये की आता क्वेश्चन एकच येतो की किती कवर घ्यावा. म्हणजे आता टर्म इन्शुरन्स आहे किंवा लाईफ इन्शुरन्स आपण दोन्ही डिस्कस करूया. सो बेसिकली लाईफ इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्स ह्याच्यामध्ये प्लॅन सिलेक्ट कसं करावा? काही क्रायटेरिया आहे का की बाबा माझं एक लाईफस्टाईल आहे, कसं डिसाईड करायचं? ओके, येस, मी त्याच्यावरच सांगतो. बेसिकली एक काही थंब रूल असतात. आपल्या उत्पन्नाच्या कमीत कमी 15% आपलं वार्षिक उत्पन्न जे आहे ना त्याच्या 15 ते 20% टर्म इन्शुरन्स हा असायलाच हवा. ओके. मग स्लॅब वाईज जर बघितलं, माझं 10 लाखाचं वार्षिक उत्पन्न आहे तर मला 1.5-2 करोडचा टर्म इन्शुरन्स असायला हवा. माझं 7 लाखाचं उत्पन्न आहे, मला 75 लाख ते 1.5 कोटीपर्यंत असायला हवा. माझं 5 लाखाचं उत्पन्न आहे तर ॲटलिस्ट 1 करोडचा टर्म इन्शुरन्स असायला हवा. काय होतं आहे, मी आजपासून पुढच्या 15 वर्षात एवढे पैसे कमवणार होतो. अनफॉर्च्युनेट मला काय होतं आहे, माझ्या फॅमिलीचा तो लॉस आहे, तो लॉस भरून काढला पाहिजे. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं ना, दुर्दैवाने काय झालं, 50 लाखाचं हे आलं. 50 लाख रुपये घेऊन आजही फॅमिली किती वर्ष सर्वाईव्ह राहणार आहे? इम्पॉर्टंट काय आहे, किती अमाऊंट आहे नाही. खरंच मी प्रोटेक्शन देतो आहे ना, ती छत्री जी असते ना पावसात बाहेर निघताना ती पूर्ण कव्हर करते की नाही मला? नाहीतर मी छत्री घेऊन अर्धा ओला होत असेल तर त्याचा फायदा नाही आहे. त्याच्यामुळे बेसिक कव्हर हा पूर्ण घेतला पाहिजे जो माझ्या पश्चात माझ्या फॅमिलीला कव्हर करू शकतो. यामध्ये ना अजून एक असं ॲड करण्यासारखं आहे की सरांनी सांगितलं ते परफेक्ट सांगितलं. फक्त याच्यात ॲड अजून करायला पाहिजे की माझं लोन लायबिलिटीज किती आहे. बरोबर, लोन लायबिलिटीज बरोबर माझा घर खर्च आज किती आहे, 5 वर्षांनी किती आहे, 10 वर्षांनी किती होणार आहे. कारण की महागाई तर वाढतच राहणार आहे. जो आपण आज 6 to 7% कदाचित त्याच्यापेक्षा जास्त आहे, मेट्रो सिटीजमध्ये तर अजून जास्त आहे कारण की लाईफस्टाईल एक्सपेन्सेस आहे, तर ते वाढतच जाणार आहे. मग त्या दृष्टीने तीसुद्धा अमाऊंट, कारण की आज तुम्ही फक्त 50 लाखाचा टर्म प्लॅन घेतला आणि तुमचं लोनच 40 लाखाचं आहे, ते 40 लाखाचं तर लोनच जाणार आहे. फॅमिलीच्या हातात येणार किती आहे? 10 लाख. अरे पण 2 मुलं आहेत, घर खर्च आहे, पुढचं काय आहे की नाही. मग त्या दृष्टीने तोसुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आज बरेच जण म्हणतात की नाही बाबा माझं होम लोन सिक्युअर्ड आहे. अरे ते बँकेने करून ठेवलं आहे, त्याचं प्रोटेक्शन त्याने करून ठेवलं आहे, पण बँक तेवढी हुशार आहे म्हणून त्यांनी त्याचं प्रोटेक्शन केलं आहे, स्वतःला सेफ केलं आहे बँकेने. मग आपण आपल्या फॅमिलीला सेफ केलं आहे का? आपण आपल्या मुलांबद्दल काही स्वप्न बघितलेली आहेत, हे की नाही? आपल्या मुलीच्या लग्नाचं स्वप्न बघितलं आहे, मग त्याच्यासाठी मला किती अमाऊंट लागणार आहे? आज लग्न किती कॉस्टिंगमध्ये होतं, आज एज्युकेशन कॉस्ट किती आहे आणि इन फ्युचर 10 वर्ष 15 वर्षानंतर किती जाणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ॲड केल्या तर आपल्या इन्कमच्या, जसं सरांनी सांगितलं, 15 ते 20 पटीने इन्शुरन्स कव्हरेज असलाच पाहिजे टर्म इन्शुरन्सच्या बाबतीत मी सांगतो आहे. आता दुसरा तुमचा प्रश्न होता
हेल्थ इन्शुरन्स पूर्ण म्हणजे हजबंड वाईफ आणि दोघं मुलं आहेत, तर हा विचार करायला पाहिजे की बाबा 15 लाख सफिशियंट आहे आजच्या डेटला? नाही आहे, कारण की दरवर्षी ही कॉस्टिंग वाढणार आहे. तर त्या दृष्टीने आजच जर 15 ते 25 लाखाचं आपण कव्हरेज घेतलं तर ते पुढे जाऊन आपल्याला खूप फायदेशीर होईल. जर काही अनसर्टन्टी आली तर कोणाची इच्छा नसते की ही यावी, पण अचानक आली तर काय, मग त्याच्यासाठी आपल्याकडे बॅकअप तर पाहिजे काहीतरी. तर त्या दृष्टीने ना मला तरी असं वाटतं की बाबा आपल्या इन्कमच्या 15 ते 20% जसं सरांनी सांगितलं, मी सरांच्या मताशी सहमत आहे, पण कॅल्क्युलेट करा की आज माझं लोन किती आहे, एज्युकेशन लायबिलिटीज किती आहेत थोडक्यात. आणि सेम हेल्थ इन्शुरन्ससाठी की आपण राहतो कुठे आहोत आणि त्या पद्धतीने इकडची कॉस्टिंग काय आहे. सुसाईड क्लॉजबद्दल काय सांगाल? म्हणजे असं आहे की 2 वर्षानंतर तुम्ही जर सुसाईड केलं तर ते एक अमाऊंट भेटणार, खरं आहे का? एक काय सांगाल? म्हणजे असं आहे की काही जण मग लोन घेऊन सुसाईड करतील आणि ती अमाऊंट भेटेल असं. आता बेसिकली हे क्लॉजेस कशासाठी आहे माहिती आहे का? आता तुम्ही जे नाव घेतलं ना, सुसाईड ज्याला करायची असेल ना त्या वेगळ्या गोष्टी असतात. मग तुम्ही पुढे पण म्हटलं लोन घेतलं आणि सुसाईड केली. बघा, इन्शुरन्स हा अगदी सोपा. जेव्हा इन्शुरन्सचा उगमच कसा झाला की समजा 100 लोकांनी पैसे भरलेत, त्याच्यापैकी 10 लोक डिसीज झालेत. आता ह्या 10 लोकांना 10 लोकांचे जे डिसीज झाले किंवा ज्यांचे हे झाले त्यांना बाकीचे 90 लोक सपोर्ट करत आहेत. दुर्दैवाने त्या 10 लोकांपैकी असे 2-4 काही प्रॉब्लेम्स आलेत तर ह्या 90 लोकांचं नुकसान आहे. म्हणून ते क्लॉजेस असतात. विदिन 1 इयर काय झालं तर सुसाईडला मिळणार नाही, विदिन 2 इयर काय झालं. प्रत्येक बेसिक प्लॅन टू प्लॅन ह्या गोष्टी डिफर असतात, पण मॅक्झिमम ठिकाणी आहे की आजपासून विदिन 1 इयर वगैरे काय सुसाईड डेथ झाली तर क्लेम मिळणार. सुसायडल डेट म्हणजे काय? म्हणजे स्पेसिफिक सुसाईड केलं तर भेटणार त्या? आता याच्यामध्ये मी अजून थोडं क्लिअर करतो. खूप मजेशीर प्रश्न आहे, खूप छान वाटला. कारण मला हा प्रश्न आहे ना 1-2 क्लायंटने सुद्धा विचारला होता, बरोबर. तर त्यावेळेला मी त्यांना काय उत्तर दिलं की ठीक आहे, चला आज तुमच्या माइंडमध्ये थॉट प्रोसेस आहे की सुसाईड करायचं आहे, म्हणून मी टर्म इन्शुरन्स काढला, बरोबर आहे. आणि मी ज्या वेळेला सांगतो की बाबा 2 ते 3 वर्ष याच्यावर तुम्हाला मिळणार नाही, बरोबर आहे. पण ह्या 2 ते 3 वर्षामध्ये त्याच्या लाईफमध्ये अशा काही घटना घडतात, चांगल्या घटना घडतात की त्याला ना की त्याला ना ती सुसाईड थॉट प्रोसेस आहे ना ती त्याची निघून जाते. कारण की त्याच्या लाईफमध्ये ना काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी पण घडतात ना, असं आहे. मग तो ते विसरून जातो की बाबा ही मी पॉलिसी कशासाठी काढली होती. आता ह्या शेवटी गोष्टी कशा आहेत ना, ह्या डिफर करतात, जर तरवर आहेत, पर्सन टू पर्सन डिफर करतात. पण जनरली ज्याची थॉट प्रोसेस असते ना सुसाईड करण्याची, तो असा सडनली नाही करत, ती बऱ्याच वर्षापासून त्याच्या माइंडमध्ये चालू असते. आणि तो जर त्या गोष्टीसाठी पॉलिसी काढत असेल ना तर 2-3 वर्षात त्यांना त्याच्या लाईफमधल्या ज्या चांगल्या गोष्टी घडत असतात ना त्याच्यामुळे तो पॉझिटिव्ह वेव्जमध्ये जातो. समजा मी आज सुसाईड केले आणि माझ्यावर 50 लाखाचं लोन आहे, 1 करोडचं लोन आहे, तर ते कंपनी बेअर करते का? म्हणजे इन्शुरन्स कंपनी ते देणार का अमाऊंट? की त्याच्यावर पण आहे की बाबा सुसाईडमध्ये पण वेगवेगळे टाईप्स त्यांचे असू शकतात, क्लॉजेसमध्ये त्यांनी काही टाकून ठेवलं असेल. सो खरंच आहे का असं की बाबा 2 वर्षाचं एक लॉक इन पिरियड आहे आणि 2 वर्ष झाले, 3ऱ्या वर्ष चालू व्हायच्या आधीच मी सुसाईड केलं आणि लोन वगैरे सगळं ते कंपनीवर देऊन टाकलं, असं आहे का काही? सर सरांनी जे सांगितलं ना ते फार बघा, ही जी एक टेंडन्सी असते, असं वाटत नाही ना मी आज गेलो आणि काही प्रॉब्लेम असं नाही होत. ती एक थॉट प्रोसेस आहे, ते बनत जाते. उलट पॉझिटिव्ह वेने त्याच्याकडे बघा, बरेचसे नियम जे असतात ना त्या नियमाचा बाऊ केला जातो. उलट ह्या 2 वर्षात म्हणजे आहे क्लॉजेसमध्ये आहे की 1 वर्ष मिळणार नाही, 2 वर्ष मिळणार नाही, त्या कंपनी डिफर आहे. पण त्या 2 वर्षात जर चांगल्या गोष्टी झाल्या तर माणूस जिवंत आहे, हे फार महत्त्वाचं ना. नाही, आता याच्यामध्ये ना मी एक पॉईंट ॲड करतो. आता तुम्ही जसं म्हणताय, तुमचा जसा प्रश्न आहे की सुसाईड केलं तर क्लेम मिळतो का नाही मिळतो. आता याच्यामध्ये ना IRDAचे काही नियम आहेत. तो क्लेम प्रोसेस कसा होतो आहे कंपनीकडे, बरोबर आहे. परत त्याची प्रीमियम भरण्याची प्रोसेस काय आहे, त्याने प्रीमियम डे टू डे भरला आहे का, आणि त्याची सुसाईड करण्याची कंडिशन, कारण काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात क्लेमवर. जे कंपनीच्या नियमात बसेल, जे फॉर्मॅटमध्ये बसणार आहे, जर कंपनीच्या नियमात बसतं की याला क्लेम दिला गेला पाहिजे याच्या फॅमिलीला तर दिला जाणार आहे. नाही द्यायचं आहे तर ॲटलिस्ट भरलेला प्रीमियम गुड फेथवर द्यायला पाहिजे, तर कंपनी तेही द्यायला तयार असते. पण हे सगळं मॅटर करतं प्रोसेसवर
काय प्रेझेंट केलं आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी. ओके. आणि त्यामध्ये सर आता जनरली आपण जेव्हा पण इन्शुरन्स घेतो तेव्हा जेव्हा पण आपण एजंटवर कॉल करतो किंवा एजंट बरोबर बोलतो, सो ते म्हणतात की काय ॲड ऑन्स रायडर्स पाहिजेल का तुम्हाला? सो काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे एक ॲड ऑन्स काय असतात? बेसिकली प्रत्येकाला माहिती आहे की इन्शुरन्स घ्यायचं म्हणलं की ठीक आहे, एक सम इन्शुर्ड असतो ते भरायचं झालं, पण एक ॲड ऑन कुठले असले पाहिजेल आणि रायडर्स कुठले असले पाहिजे? बेसिकली रायडर्स कुठले आपण ठेवलेच पाहिजे इन्शुरन्समध्ये? म्हणजे टर्मचं पण आपण बोलूया आणि ॲज वेल एज लाईफ इन्शुरन्सचं पण. सर आता तुमच्या मोबाईलला जे टेम्पर ग्लास लावला आहे तो का लावला आहे तुम्ही? सर बॅक कवर का लावलं आहे? ॲड ऑन्स हे तेच काम करतात. बघा नॉर्मल टर्म इन्शुरन्स जो असतो तो ऑन डेथ मिळणार आहे. मग वेगवेगळ्या प्रकारचे रायडर्स त्याच्यात असतात. मग ॲक्सिडेंटल डेथ झाली तर काय? आता मग हे सगळं ना एक डाटा प्रेझेंट होतो. बऱ्याचदा यंग एजमध्ये डेथचं प्रमाण कमी आहे पण ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे. ॲक्सिडेंट झालेत, ॲक्सिडेंट होऊन डेथ होण्याचं प्रमाण कमी आहे पण डिसेबल होण्याचं प्रमाण जास्त आहे. या फॅक्ट्स आहेत. मग हे रायडर्स, मग ॲक्सिडेंट डेथ बेनिफिटचा रायडर झाला, ॲक्सिडेंटल डिसेबिलिटीचा रायडर आला. मग क्रिटिकल इलनेसेस या गोष्टी आहेत. आज कॅन्सर वास्ट पसरणारा आजार झाला आहे, हे क्रिटिकल इलनेस झालेत. मग हे एक एक रायडर्स असतात. त्याच्यामुळे योग्य प्रमाणात रायडर्स घेतलेच पाहिजेत. ते आपल्याला ॲडिशनल प्रोटेक्ट करतात. मोबाईलसाठी तुम्ही टेम्पर्ड ग्लास घेतायत ना, मोबाईलची कॉस्ट किती आहे? ₹1,00,000. त्याच्यासाठी तुम्ही तो खर्च करतायत, पण स्वतःची व्हॅल्यू कधी केली होती का? स्वतःची व्हॅल्यू करा आणि त्या प्रमाणात तुम्ही स्वतःचा इन्शुरन्स घ्या, त्या प्रमाणात तुम्ही रायडर्स चूज करा. आता हे रायडर्स आहेत ना, बेसिकली टर्म इन्शुरन्स फक्त नॉर्मल डेथला तुम्हाला 1 करोड मिळणार आहे. पण काही टर्म प्लॅन असे पण आहेत की तुम्ही रायडर ॲड केला तर DAB पण ॲड होतं, म्हणजे डबल ॲक्सिडेंटल बेनिफिट. एक उदाहरण बघितलं, 1 करोडचा नॉर्मल प्रीमियम, आपलं नॉर्मल तुमचं टर्म इन्शुरन्स, त्याला एक वेगळा प्रीमियम आहे. त्याच्यात तुम्ही DAB ॲड केली, डबल ॲक्सिडेंटल बेनिफिट ॲड केले की थोडे पैसे अजून वाढणार आहेत त्याच्यामध्ये. मग ते किती होतं? ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाली तर 2 करोड होणार आहे. त्याच्यात अजून एक ॲड केलं की बाबा ॲक्सिडेंट तर झाला आहे पण डेथ नाही झाली. आता अशा केसेसमध्ये काय डेथ तर झालेलं नाही आहे पण माझं ॲक्टिव्ह इन्कम बंद झालं आहे आणि माझा टर्म इन्शुरन्स, माझा हेल्थ इन्शुरन्सचं प्रीमियम पण भरायचे आहेत रेग्युलरली. मग तेव्हा तो माझा डिसेबिलिटी रायडर कामात येतो. म्हणून मग ते डिसेबिलिटी बेनिफिट पण ॲड करायला पाहिजे. ॲटलिस्ट हे 2 ॲड करणं फार गरजेचं आहे, DAB आणि क्रिटिकल इलनेस रायडर. बेसिकली सर हेल्थ इन्शुरन्स जे आपण म्हणतो त्यामध्ये रायडर्स कुठले इम्पॉर्टंट आहेत, काय वाटतं तुम्हाला? हेल्थ इन्शुरन्समध्ये ना काही रायडर्स आहेत ना ते इनबिल्ट असतात, बरोबर आहे. तुम्हाला त्याच्यासाठी काही एक्स्ट्रा ॲड ऑन प्रीमियम द्यावं लागत नाही. पण काही फिमेलसाठी ज्या पॉलिसीज बनवल्या आहेत हेल्थ इन्शुरन्समध्ये, तर त्याच्यामध्ये ना कॅन्सर कवर म्हणून एक रायडर आहे, तो नक्की आवर्जून घ्यायला पाहिजे. ज्यावेळेला मेडिक्लेम घेतो ना त्यावेळेला कॅन्सर कवर का घ्यायला पाहिजे? आज जर तुम्ही डाटा बघितला, गुगलवर सर्च केलं तर मेजॉरिटी प्रमाण जे कॅन्सरचं ना ते फिमेलमध्ये आहे. तुम्ही बघितलं गुगलवर डाटा सर्च केला ना तर आज मेजॉरिटी जो कॅन्सर आहे भारतामध्ये तो फिमेलला जास्त प्रमाणात आढळून आलेलं आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्समध्ये कॅन्सर कवर ॲड केला आणि उद्या जर त्या लेडीला कॅन्सर डिटेक्ट झाला, पहिल्याच स्टेजमध्ये जरी कॅन्सर डिटेक्ट झाला, कंपनीकडे तसं लेटर गेलं डॉक्टरचं, तर जी काय सम एश्युर्ड असेल, आता फॉर एक्झाम्पल 15 लाखाची सम एश्युर्ड घेतली आहे, तर सगळ्यात पहिले 15 लाख रुपये त्या फॅमिलीच्या अकाउंटला क्रेडिट केले जातात योग्य खर्चासाठी. कारण की उपचारांसाठी, कारण की ना कॅन्सर हा आजार असा आहे ना की तो ज्या वेळेला डिटेक्ट होतो ना त्याच वेळेला फॅमिली डिस्टर्ब होते आणि तो व्हेरी कॉस्टली आहे. मग त्याच्यासाठी त्या फॅमिलीला ना एक मेंटली एक सपोर्ट देण्यासाठी ना ती अमाऊंट दिली जाते. आणि प्लस जी 15 लाखाची पॉलिसी आहे त्याच्यावर जो काय बोनस ॲड केलेला आहे त्याचंसुद्धा हॉस्पिटलायझेशनचं बेनिफिट कवर केलं जातं, ते सुद्धा दिलं जातं. तर हा एक मोठा फायदा त्या एका रायडरने होऊ शकतो. मी जसं अगोदरच म्हणालो आहे की कुठला आजार, कुठला इन्सिडेंट्स कधी येईल हे आपल्याला माहीत नाही आहे, कोणालाही माहीत नाही आणि कोणाला यावंही इच्छा नसते. पण हे ॲड ऑन करणं कधी पण चांगलं एक प्रोटेक्शन आहे. त्याचा खूप मोठा सपोर्ट फॅमिलीला बॅकअप मिळतं
आपण म्हणतो की मिसइन्फॉर्मेशन पण खूप आहे ॲडव्हान्सबद्दल, की तुम्ही हे सर हा पण घ्या, मग तो पण घ्या, मग हा पण घ्या. काय सांगाल त्याबद्दल? बघा मी क्लिअर सांगतो, गरजेचे ॲडव्हान्स जे होते आपण थोड्या वेळापूर्वी जे बोललो होतो, ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट घ्यायला हवा, डिसेबिलिटी बेनिफिट घ्यायला हवा, क्रिटिकल इलनेस घ्यायला हवा. तुमची पॉलिसी तुम्ही मुलांसाठी घेऊन ठेवली असेल, मुलांसाठी, तर तिथे प्रीमियमचा वेवर बेनिफिट घ्यायला हवा. राईट. आता बऱ्याचदा होतं काय, मी स्वतःचा टर्म इन्शुरन्स घेतो आहे आणि मी त्यात वेवर ऑफ प्रीमियम करतो आहे, त्याचा फारसा फायदा नाही आहे. मी स्वतःचा एक नॉर्मल इन्शुरन्स घेतो आहे, त्याच्यात ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट घेतो आहे, त्याचा एवढा पंच नाही आहे, कारण की मला त्यापेक्षा अजून कमी किमतीत पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसीज मिळत आहेत. त्याच्यामुळे पर्सन टू पर्सन, व्यक्ती टू व्यक्ती, त्याच्या लायबिलिटीज काय आहे, त्याच्या असेट्स काय आहे, याच्यानुसार ह्या पुढच्या गोष्टी ठरत असतात. त्याच्यामुळे कोणतं घ्यायचं हे आपण ठरवायचं आहे. नुसतं ॲडव्हान्स आहेत ते फ्री नाही आहेत ना, आणि फ्री नाही आहेत ना. प्रत्येक हा जो आहे गरजेचा आहे, त्याची गरज मला किती आहे. वेवर ऑफ प्रीमियम, स्वतःच्या पॉलिसीवर वेवर ऑफ प्रीमियम दुर्दैवाने मी गेल्यानंतर वेवर ऑफ प्रीमियमचा संबंध देत नाही आहे. पण तीच पॉलिसी जर मी मुलांच्या नावावर घेतो आहे तर तिथे प्रीमियम मी पे करणार आहे. मी नसताना वेवर ऑफ प्रीमियम कामात येणार आहे. हे बघा, वेवर ऑफ प्रीमियम म्हणजे काय. आता मी एक उदाहरण देतो. आज माझा मुलगा 5 वर्षाचा आहे, त्याच्या नावाने मी पॉलिसी घेतली, बरोबर आहे. 1 लाख रुपये मी इयरली प्रीमियम भरतो आहे फॉर एक्झाम्पल, बरोबर आहे. त्याच्या नावाने 25 लाखाची पॉलिसी आहे. मी आहे तोवर त्याचा मी प्रीमियम भरतो आहे. उद्या मला काही झालं, अनसर्टन्टी आली, तर त्या पॉलिसीचा 1 लाखाचा प्रीमियम हे इन्शुरन्स कंपनी स्वतःवर घेते. माझ्या फॅमिलीवर जो कोण गार्डियन आहे त्याच्यावर त्याचं बर्डन जात नाही, तो पूर्ण वेव होतो. आणि माझ्या मुलाचे जे इमोशन्स आहेत, मुलाच्या बाबतीत माझे जे काही इमोशन्स आहेत, ते बरोबर त्या वेळेला त्या इव्हेंटला त्याला ते मिळणार आहेत. म्हणजे तो 20 वर्षाचा झाला की त्याला एक अमाऊंट मिळेल, 21, 22, 23, 24, 25 दरवर्षी त्याला त्याचे अमाऊंट ही फिक्स मिळणारच आहे, मॅच्युरिटी मिळणार. त्याच ह्याच्यात सांगतो, कारण की आपण बऱ्याचदा मुलांसाठी ज्या काय पॉलिसीज किंवा ज्या अमाऊंटचा विचार करून ठेवलेला असतो ते आपल्याला शुअर द्यायचे असतात. पण दुर्दैवाने त्या पिरियडमध्ये मी प्लॅन केलं होतं, त्याच्या वयाच्या 25व्या वर्षी त्याला हे मिळणार, त्याच्या वयाच्या 21व्या वर्षी त्याला हे मिळणार, हे मी प्लॅन केलं होतं. आता हे प्लॅन एक्झिक्यूट केव्हा झालं असतं, मी पूर्ण प्रीमियम्स पे केले असते तर. पण वेवर ऑफ प्रीमियम केव्हा कामात येणार, दुर्दैवाने मी 10व्या वर्षानंतर नाही आहे, पुढची टर्म बाकी आहे, तर पुढचे प्रीमियम्स हे वेव होतील ऑन बिहाफ ऑफ, सर त्यालाच प्रोटेक्शन म्हणतात. इन्शुरन्स म्हणजे आपण तेच म्हणतो, पण प्रीमियम वेव झाल्यामुळे बघा, घरातल्या कमावत्या व्यक्तीची जेव्हा डेथ होते तेव्हा सगळ्यात पहिले 2-3 गोष्टी बंद होतात. काय, इन्कम तर माझं स्टॉप झालं. इन्कम झाल्यामुळे मी ज्या गोष्टी असेट्स म्हणून करणार होतो ना, इन्व्हेस्टमेंट्स असतील, इन्शुरन्स असेल, कारण की तेव्हा दुर्दैवाने जर असं असेल तर तेव्हा सगळ्यात पहिले काय, डे टू डे एक्सपेन्सेसकडे आपलं लक्ष असतं, शिक्षणासाठी खर्च करायचं हे असतं, इन्शुरन्सकडे दुर्लक्ष करत जातात. म्हणून वेवर ऑफ प्रीमियम गरजेचं आहे. जर वेवर ऑफ प्रीमियम असेल, मी ठरवलं होतं बच्चूला 25व्या वर्षी हेच मिळणार, मी नसतानाही तेच मिळणार आहे. राईट. म्हणून वेअर ऑफ प्रीमियम इम्पॉर्टंट आहे. पण तो कोणासाठी, आपण मुलांच्या नावाने घेऊन ठेवला. आज तो मी माझ्याच नावावर जी पॉलिसी, तिला मी वेअर ऑफ प्रीमियम रायडर घेतला, काय फायदा आहे त्याचा. म्हणून प्रत्येक रायडर जो आहे त्यावेळेस तसा गरजेचा असतो. सो त्यामध्ये अजून एक आहे की खूप जण ड्रिंक करतात, स्मोकिंग करतात. सो काय सांगाल त्याबद्दल, म्हणजे ते सांगत नाही आणि त्याच्यानंतर मग क्लेमला कुठेतरी काय प्रॉब्लेम्स येतात. आता कसं आहे ना, टर्म प्लॅन ज्या वेळेला घेतला जातो त्यावेळेला ह्या गोष्टी खूप मॅटर करतात, की स्मोकिंग करतं आहे का किंवा ड्रिंक्स करतं आहे का, हे तुम्हाला मेन्शन करणं फार गरजेचं आहे. हे जर तुम्ही लपवून पॉलिसी कोणी घेतली तर उद्या जाऊन क्लेमला प्रॉब्लेम येणार आहे. म्हणजे काय की त्याने पॉलिसीमध्ये तर सांगितलं की मी ड्रिंक करत नाही, स्मोक करत नाही, आणि उद्या ॲक्सिडेंट, ड्यू टू ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाली किंवा हेवी ड्रिंक्स असल्यामुळे किडनी फेल्युअरमुळे त्याची डेथ झाली, आणि हे जर त्या क्लेममध्ये पुटअप झालं तर क्लेम मिळायला खूप त्रास होतो. तर ह्यासाठी आहे ना, जे काय आहे ते मेन्शन करा. फार तर काय होऊ शकतं की तुमच्या पॉलिसीला एखादा लोड लागू शकतो, म्हणजे थोडासा प्रीमियम वाढू शकतो, नॉर्मल प्रीमियमपेक्षा थोडा जास्त प्रीमियम पडू शकतो, किंवा जर त्या कंपनीच्या फॉर्मॅटमध्ये नाही बसत आहे तर केस ना रिजेक्ट होऊ शकते, किंवा त्याला अजून 6 महिन्याचा वेटिंग पिरियड देतील की बाबा 6 महिन्यानंतर आपण तुम्ही परत प्रपोज करा, मग आपण विचार करू त्याच्यावर. ह्या काय अशा गोष्टी आहेत ज्या कंपनीच्या फॉर्मॅटमध्ये बसतात, कंपनीची जी पॉलिसीज आहे
त्या नियमामध्ये जे बसत असेल तेव्हाच तुम्हाला टर्म प्लॅन दिला जातो असं आहे. आणि टर्म प्लॅन ज्या वेळेला घेतला जातो ना त्यावेळेला 2 कोटेशन निघतात. म्हणजे तिथे विचारलं पण जातं की तुम्ही स्मोकर आहात का नॉन स्मोकर आहात, त्या पद्धतीनेच त्याचं कोटेशन निघतं. जर स्मोकर आहात हे ऑलरेडी मेन्शन केलं तर त्या पद्धतीने त्याचा प्रीमियमचा कोट दिला जातो आणि नॉन स्मोकरसाठी त्या पद्धतीने क्लेम प्रीमियम कोट केला जातो. बेसिकली आम्ही नेहमी हेच सांगतो की काहीही हाईड करू नका, काहीही हाईड करू नका, कारण की इम्पॅक्ट कोणावर येणार आहे. दुर्दैवाने जो पॉलिसी होल्डर आहे तो गेलेला आहे, पण तो स्मोकर नव्हता, तो अल्कोहोल घेत नव्हता. हे प्रूव्ह कोणाला करायचं आहे? नॉमिनीला करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण का करतो आहे की हॅसल फ्री क्लेम व्हायला पाहिजे, की प्रोटेक्शन असायला पाहिजे. आणि त्यावेळेस जेव्हा ते अनसर्टन काहीतरी झालेलं आहे आणि तेव्हा हे डिस्क्लोजर्समध्ये हे येत आहेत की अरे हा तर स्मोकर होता, हा तर अल्कोहोल घेत होता, ड्रग्सच्या काही ह्या गोष्टी होत्या, बऱ्याचशा गोष्टी. म्हणून हाईड करायचंच नाही. काही फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स द्यायच्या आहेत. काय होऊ शकतं? प्रीमियम राईज होईल ना, पण प्रोटेक्शन पूर्ण राहील. गरजेचं काय आहे दोघे गोष्टींमध्ये, हेल्थ इन्शुरन्समध्ये, टर्म इन्शुरन्समध्ये? तुम्हाला प्रोटेक्टेड असणं फार गरजेचं आहे. आणि ह्या फॅक्ट्स फिगर्स बोलल्याच पाहिजेत. नॉर्मल होतं काय माहिती आहे का, लोक प्रीमियमशी कम्पेअर करतात. कमी प्रीमियम आहे म्हणजे हे चांगलं आहे का, पण प्रीमियम बघण्यापेक्षा त्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो काय आहे. बऱ्याचदा ऑनलाईन पॉलिसीज घेताना बऱ्याचशा चुका ह्याच होतात. XYZ कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो हा 96% आहे, पण आम्ही नेहमी सजेस्ट करतो की त्या कंपनीचा क्लेम पेमेंट रेशो CPR किती आहे. CSR बघण्यापेक्षा CPR किती आहे. आता CSR आणि CPR ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. हायलाईट काय केलं जातं? क्लेम सेटलमेंट रेशो. क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे काय की तुमच्याकडे 1000 क्लेम्स, सपोज XYZ कंपनीकडे एका वर्षभरात 1000 क्लेम्स आले होते, त्याच्यापैकी 980 क्लेम्स सेटल केलेत, म्हणजे त्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो 98% आहे. पण ह्या गोष्टी बऱ्याचदा मॅन्युप्युलेट केलेल्या पण असतात. म्हणजे छोटे छोटे क्लेम्स पास केलेले आहेत पण मोठा क्लेम दिलेला नाही आहे. CPRमध्ये काय असतं? क्लेम पेमेंट रेशो. तुम्ही किती अमाऊंटचे क्लेम्स पास केलेले आहेत. मग XYZ कंपनी अशी आहे जिचा 98% CSR आहे, क्लेम सेटलमेंट रेशो, पण CPR आहे 82%. दुसरी कंपनी अशी आहे जिचा CPR आहे 96%, पण CPR आहे जवळपास 90% अँड अबोव. दोघांमध्ये डिफरन्स 8 ते 10%चा आहे. आता बऱ्याचदा मी हेच सांगतो लोकांना, CSR बघतात, क्लेम सेटलमेंट रेशो बघतात. दुर्दैवाने असं झालं की तुमची केस ही त्या रिमेनिंग XYZ कंपनीचा 96% CSR आहे, पण तुमचा क्लेम दुर्दैवाने त्या 4%मध्ये आला तर. म्हणून पॅरामीटर्समध्ये तुम्ही म्हटलात ना, प्रीमियम हा पॅरामीटर नाही आहे हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्सचा. प्रीमियम मे बी राईज, प्रीमियम मे बी हाय. इम्पॉर्टंट काय आहे? अनफॉर्च्युनेट जेव्हा घटना होते तेव्हा वेळेवर क्लेम सेटल होतो आहे का. म्हणून CSRपेक्षा CPRला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. क्लेम पेमेंट रेशो तो फार इम्पॉर्टंट. पॅरामीटरमध्ये प्रीमियम कधीच ठेवायचा नाही. CSR किती आहे, CPR किती आहे. CPR हा 90 आणि अबोव आहे, बेस्ट. जसं प्रशांत सरांनी सांगितलं ना त्या मताशी मी पण सहमत आहे की क्लेम पेड रेशो काय आहे ते सगळ्यात अगोदर बघणं गरजेचं आहे. ज्या वेळेला बरेच जणांना ऑनलाईन पॉलिसी बघतात, बरोबर आहे. ऑनलाईन पॉलिसी बघताना ना त्याच्यामध्ये फक्त ते बघतात की क्लेम सेटलमेंट रेशो या कंपनीचा जास्त आहे म्हणजे यांनी दिलं आहे. तसं न बघता CPR क्लेम पेड रेशो काय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो येतो टर्म इन्शुरन्समध्ये, ऑनलाईन घेण्यापेक्षा ॲडवायझर थ्रू घेणं. ॲडवायझर थ्रू घेतल्यामुळे एक गोष्ट होते की कुठल्या गोष्टी हाईड होत नाहीत, बरोबर आहे. आणि आपण टर्म प्लॅन का घेतो की बाबा उद्या माझं काय झालं तर माझ्या फॅमिलीला पैसे मिळायला पाहिजेत. आणि हे फॅमिलीला तर काय माहीत नसतं, या गोष्टी काहीच माहिती नसतात. आपण फक्त ऑनलाईन बघितलं आहे, रेटिंग बघितलं आणि पॉलिसी घेतली. मी नेहमी सांगतो की ॲडवायझर थ्रू टर्म इन्शुरन्स असू द्या किंवा हेल्थ इन्शुरन्स असू द्या, हे नेहमी ॲडवायझर थ्रू घेणं कधी पण चांगलं. कारण की अख्ख्या प्रोसेसमध्ये तो तुमच्यासोबत असतो. पूर्ण क्लेम सेटलमेंटच्या प्रोसेसमध्ये तुम्ही हक्काने त्याला फोन करून बोलवू शकतात, म्हणजे फॅमिली मेंबर, आणि तो पूर्ण केस पुटअप करतो. आणि मग ते महत्त्वाचं एकच आहे टर्म इन्शुरन्समध्ये की बाबा माझ्या फॅमिलीला पैसे मिळायला पाहिजेत, योग्य वेळेस मिळायला पाहिजे. ह्याच्यामध्ये अजून काय पॅरामीटर्स आहेत का हे जर सांगितलं तर? कंपनीचा सॉल्वन्सी रेशो काय आहे. जी तुम्ही इन्शुरन्स कंपनी हे बघतायत, चूज करतायत, तिचा सॉल्वन्सी रेशो काय आहे, तिच्याकडे बॅलन्स कॅपिटल किती आहे,
ओके, किती जुनी आहे, ट्रस्टवर्दी किती आहे, ह्या सगळ्याच गोष्टी बघितल्या पाहिजे. अजून जसं प्रशांत सरांनी सांगितलं ना तसंच आहे की बाबा ही कंपनी किती जुनी आहे आणि त्याचा लाईफ फंड किती आहे. लाईफ फंड खूप महत्त्वाचं आहे की त्यांनी रिझर्व ठेवला आहे फक्त क्लेमसाठी, ते खूप महत्त्वाचं आहे. आज अशा पण काही कंपन्या मार्केटमध्ये आहेत की ज्यांचा 60,000 करोडपेक्षा जास्त फक्त लाईफ फंड आहे की जो उद्या काहीही अनफॉर्च्युनेटली इव्हेंट झाला, म्हणजे जसं आता अहमदाबादला झालं, प्लेन क्रॅश झालं, बरोबर आहे, तिथे बूथ बसवलेले होते काही कंपन्यांनी की बाबा तुम्ही फक्त पॉलिसी नंबर घेऊन या, आम्ही लगेच क्लेम सेटल करतो. अशा पण काही कंपन्या आहेत, बरोबर आहे. कंपन्यांच्या नावांपेक्षा ना तुम्ही स्वतः गुगलवर सर्च करा की कुठल्या कंपनीने क्लेम जास्त सेटल केले असे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे काहीही हाईड करू नका की तुम्ही जर काही गोष्टी लपवल्यात तर उद्या क्लेम मिळायला त्रास होणार. सरांनी जे म्हटलं होतं ना, ॲडवायझरसोबत घ्या किंवा हे करा, बऱ्याचदा होतं काय माहिती आहे का, तो पर्सन समोर स्क्रीनवर बसतो, त्याच्या बॅकएंडला कोणी त्याला माहीत नाही, तो स्वतः फॉर्म फिल करतो, ऑनलाईन करतो, हे करतो, पाठीमागची थॉट प्रोसेस माहीत नाही आहे. बघा नेहमी जे म्हटलं जातं ना, पांडव का जिंकले, त्यांचा सारथी कोण होता, कौरव का हरले, त्यांचा सारथी कोण होता, तुम्हाला ते चूज करायचं आहे. ॲडवायझरचा रोल हा इन्शुरन्समध्ये हा सारथीचा असतो, हे फार महत्त्वाचं. राईट. आणि याच्यामध्ये सर अजून एक बघतो की आपण जेव्हा पण इन्शुरन्स वगैरे घेतो, सो 1-2 वर्ष तर ते प्रीमियम असतंच, पण त्यानंतर कुठेतरी ते वाढायला चालू होतं, मग ते कुठेतरी बजेटच्या बाहेर प्रीमियम जायला लागतं. सो याच्यामागं काय सांगाल तुम्ही, म्हणजे प्रत्येक 2-3 वर्षाला आपण बघतो की प्रीमियम वाढत जातं, मग ते कुठेतरी एक होतं की इन्शुरन्स आपण म्हणतो घेणं इम्पॉर्टंट आहे, पण ते सस्टेनच करता येत नाही. मग आता याच्यामध्ये ना ह्या प्रश्नामध्ये ना 2 गोष्टी आहेत. पहिला म्हणजे जर तुम्ही टर्म प्लॅन घेतला तर तुमचं जे करंट एज आहे त्याच पद्धतीने प्रीमियम पुढेपर्यंत कंटिन्यू होणार, त्याच्यात तो वाढत नाही, प्रीमियम तोच राहणार आहे. आता दुसरी बाजू ही आहे की हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्समध्ये काय होतं की तुमचं जसं वय वाढतं, आता याच्यामध्ये वयाचं पॅरामीटर्स काय, 18 ते 35 एकच वयोगटात आहे तर एकच प्रीमियम राहणार, पण जर कंपनीने प्रीमियम वाढवलं तर समोर बेनिफिट पण वाढतं असं आहे. आणि 36 पासून 45पर्यंत एक प्रीमियम कॅटेगरी आहे की जी वाढलेली, ती 36 ते 45, आणि नंतर 46 ते 50, आणि नंतर 51 ते 55, म्हणजे असं 5-5 वर्षांनी प्रीमियम त्याचे स्लॅब आहेत. कारण की तुमचं वय वाढतं आहे म्हणजे रिस्क वाढते तर कंपनीला पण ते जस्टिफाय करता येत नाही, त्याच्यासाठी तो प्रीमियम वाढतो. हे मेडिक्लेममध्ये होतं, हे टर्म इन्शुरन्समध्ये नाही. टर्म इन्शुरन्समध्ये जेवढ्या लवकर तुम्ही घेणार तेवढा तो बेनिफिशियल असतो. ओके. आणि याच्यामध्ये सर जसं की आता टिपिकली आपण पकडूया की 4 जणांचं कुटुंब आहे, सो बेसिकली समजा 4 जणांचं कुटुंब आहे तर ग्रुप इन्शुरन्स एक पद्धत आहे, राईट, आणि एक इंडिव्हिज्युअल घेणं, जसं की आपण फ्लोटर, मग हां बरं बेसिकली. सो त्याच्यामध्ये मग कुठलं घेणं बेनिफिशियल राहील की बाबा म्हणजे मी इन्शुरन्स घेतोय तर सो बेसिकली पूर्ण फॅमिलीचं एकत्र मी भरू, की मग बाबा माझं वाईफ आणि माझ्या वाईफचं आणि माझं एक सेपरेट आणि पॅरेंटचं वेगळं आणि मुलांचं वेगळं. याच्यात आम्ही सरळ सांगतो की फॅमिली फ्लोटर कधीही चांगला. फॅमिली फ्लोटरची सिम्पल डेफिनेशन काय, हजबंड, वाईफ आणि चाइल्ड. मग आता तुम्ही ज्या 2 गोष्टी म्हणतात, तुमचे बाबा, आई आणि तुम्ही, ही एक फॅमिली झाली, तुम्ही, मिसेस आणि मुलं ही दुसरी फॅमिली झाली. पण इथे मेडिक्लेममध्ये काय आहे, हायर द एज हायर द प्रीमियम, एज वाईज प्रीमियम आहे, म्हणून आईबाबांसाठी वेगळा ठेवा, तुमच्या फॅमिलीसाठी वेगळा ठेवा. फॅमिली फ्लोटर म्हणजे काय, एक सम इन्शुरन्स आपण गेली, सपोज 25 लाखाचा इन्शुरन्स घेतला आहे, अनफॉर्च्युनेटली त्या 4 मेंबरच्या फॅमिलीमध्ये, त्या 3 मेंबरच्या फॅमिलीमध्ये कोणालाही काही होतं आहे तर तेवढ्या अमाऊंटचा कवर मिळू शकतो, म्हणून फॅमिली फ्लोटर बेटर असते. फॅमिली फ्लोटर आहे ना, जे जसं सरांनी सांगितलं तसंच आहे की मी आणि माझी वाईफ आणि माझी मुलं ही एक फॅमिली झाली, आणि माझे पॅरेंट्स ही सुद्धा माझी फॅमिलीच आहेत, पण पॅरेंट्सचं वय वाढलं आहे त्याच्यामुळे ते सेपरेट. जसं मी अगोदर पण सांगितलं की 25 वय झालं की इंडिव्हिज्युअल, बरोबर, मग ती त्याची फॅमिली, आणि अबाव 60 एज असेल पॅरेंट्सचं तर ते वेगळे, तर त्यांचा एक वेगळा कव्हरेज, बरोबर. टॅक्सेशन पॉईंट ऑफ व्ह्यू पण बेनिफिट आहे, ते पण मी अगोदर सांगितलं आहे. त्याच पद्धतीने कव्हरेज पण दोघं फॅमिलीला वेगळं मिळणार आहे. सर अजून एक ह्याच्यामध्ये पॉईंट म्हणजे बोलता एक येतोय की समजा माझ्या पॅरेंटचं वय 60-70 आहे आणि त्यांना एक आजार आहे प्री एक्झिस्टिंग,
पण मला आत्ता इन्शुरन्स काढायचं आहे त्या आजारावर बेसिकली, सो असं काही ऑप्शन असतं का सर? हां, नक्की. म्हणजे तो आजार किती जुना आहे आणि किती मेजर आहे त्याच्यावर ती केस स्क्रुटिनी होते, त्याचं व्हेरिफिकेशन होतं, म्हणजे त्याचे रिपोर्ट्स तुम्हाला अटॅच करायचे. मग ते कंपनी डिसाईड करते की यांना द्यायचं आहे का नाही द्यायचं आहे, किंवा एक्सक्लुजनमध्ये त्या आजारापुरती म्हणजे दिलं जात नाही, बाकीचे आजार कवर केले जातात. तर ह्या पद्धतीने मेडिक्लेम पॉलिसी मिळेल, पण आहे ना त्याला एक्सक्लुजन लागतील. आणि तो जर आजार कमी असेल तर मग त्याला अजून पुढे रिस्ट्रिक्शन येतं की 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्षाचा वेटिंग पिरियड द्यायचा का. बऱ्याचदा होतं काय माहिती आहे का, तुम्ही जसा विचार करतात ना, लोकही हाच मोठ्या जरा एन्जिओप्लास्टी, नी सर्जरी, फक्त मोठ्या आजारांचा विचार करतात. पण मी सांगतो, डेंग्यू, टायफॉईड, मलेरियाने आजारी पडा, 4 दिवस ॲडमिट व्हा, ₹1,00,000 बिल होतं आहे. आता आजार छोटा आहे पण पैसे फार हे मॅटर करतात. मोठमोठ्या आजारांचं पॉलिसी जेवढी जुनी होत जाते ते डेफिनेटली मिळणार आहे, पण सतत फोकस काय होतं, मोठे आजार. अगदी छोटे आजार आहे. आजही आपण ज्या वातावरणात राहतो आहे ना, डेंग्यू, टायफॉईड, मलेरिया, आज आपण इथे बसलो, कुठला डास येऊन चावून जाईल हे सांगता येत नाही. आणि हे आजूबाजूचं क्लायमेट तसं आहे, त्याच्यामुळे व्हायरल फीवरनेही जवळपास आठवडा आजारी राहत आहेत. या गोष्टी, आणि त्या गोष्टीचंही बिल फार मोठं होतं. राईट. सो याच्यामध्ये आता लास्टली मला वाटतं की क्लेम रिजेक्ट का होतात, कारण की हे खूप मेजर टॉपिक आहे की आपण इन्शुरन्स भरतो आणि कुठंतरी जेव्हा गरज पडते आणि त्यावेळेसच कळतं की रिजेक्ट झालं, मग ते पैसे भरा, हे प्रॉब्लेम्स आहेत. सो काही कॉमन प्रॉब्लेम्स आहेत का जे बेसिकली तुम्ही बघताय डे टू डे लाईफमध्ये की रिजेक्शनचे कारण असतात? आता रिजेक्शनचं मेन कारण आहे ना एकच आहे की तुम्ही तुमचा डाटा हाईड करताय. तो जर कुठे कंपनीला लक्षात आला तर क्लेम रिजेक्ट होणार आहे, बरोबर. आता दुसरं अजून एक महत्त्वाचं कारण काय आहे माहिती आहे की तुम्ही पॉलिसी कुठली घेतायत, कुठून घेतायत. आता रुरल एरियामधला प्रीमियम वेगळा आहे, तो आहे रुरलमध्ये, बरोबर आहे. तो काही कामासाठी गेला मुंबईला आणि तिथे तो ॲडमिट झाला आणि त्याने तिकडचा ॲड्रेस प्रूफ दिला, तर क्लेम रिजेक्ट होणार आहे. हां, हे बऱ्याच जणांना माहीत नाही आहे, पण हे असं होतं क्लेममध्ये की तुम्ही पॉलिसी काढली तिकडची, त्यावेळेला तिकडचा ॲड्रेस दिला, पण ज्या वेळेला ॲडमिट झाला त्यावेळेला तुम्ही इकडचा ॲड्रेस दिला. म्हणजे तुम्हाला प्रीमियम कमी पाहिजे म्हणून तुम्ही तिकडचा ॲड्रेस दिला आहे, आणि तुम्ही ॲडमिट झाला आहे आणि इकडे तुम्ही इकडचा ॲड्रेस देता, त्यावेळेला क्लेम रिजेक्ट होतो. अशा माझ्याकडे 2 ते 3 केसेस आल्या. ॲड्रेस प्रूफ जर गावाकडचा असेल, इकडचा असेल, तर तुम्ही मुंबईला ॲडमिट झाला तर मेजॉरिटी केसेसमध्ये क्लेम हा पास होतो. पण तरीही तिथे ना केस स्क्रुटिनीमध्ये जाते, इन्क्वायरी होते की बाबा हा नक्की मुंबईला काय कशासाठी आला होता, याचं घर आहे का इथे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कारण की माझ्याकडे एक जी केस आली होती ना, ते पुण्यामध्ये राहायला होते, पुण्यामधल्या ॲड्रेसवर पॉलिसी काढली, पण त्यांचं ठाण्यामध्ये पण घर होतं, आणि ठाण्याला ज्या वेळेला आलेत सडनली त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आला म्हणून ॲडमिट केलं, पण तिथे कंपनीने क्लेम नाही दिला, कारण की त्याने ठाण्याचा ॲड्रेस दिला. त्यांनी तिथेच सांगितलं की बाबा तुम्ही ठाण्याचा ॲड्रेस दिलेला आहे, तुमचा परमनंट ॲड्रेस ठाण्याचा आहे, मग तुम्ही पॉलिसी काढताना पुण्याचा ॲड्रेस का दिला. ह्यामुळे सुद्धा क्लेम रिजेक्ट होतात. इन्शुरन्स हा मेडिक्लेम इन्शुरन्स हा झोन वाईज डिवाईड केला आहे. मेट्रो सिटीजला वेगळे चार्जेस असतात, रुरल ठिकाणी वेगळे चार्जेस असतात, तालुका प्लेसला वेगळे चार्जेस असतात. मग रिजेक्ट होतात हे बोललं जातं बऱ्याचदा, अरे हा क्लेम रिजेक्ट झाला, त्याचे रिझन्स फार वेगवेगळे असू शकतात. सगळ्यात पहिलं मेजर रिझन असतं काहीतरी डिस्क्लोजर फॅक्ट्स असतात ज्या डिस्क्लोज केलेल्या नाही आहेत. आता हे सगळं विथ ट्रस्ट असतं. तुम्ही जे सांगितलं आहे डाटा, तुम्ही जी माहिती दिली ती खरी आहे, आणि त्याचाच सायमल्टेनियसली डॉक्टरला तुम्ही जी काय माहिती सांगतात तीही तुम्हीच पुरवलेली आहे. इन्शुरन्स घेताना वेगळी माहिती दिली आहे, कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट झालेत दोघंही, त्याच्यामुळे पण रिजेक्ट होतात. म्हणून पहिलेच क्लिअर केलं होतं ना, काहीही हाईड करायचं नाही. ते आपल्याकडे एक प्रोब आहेच, डॉक्टर, वकील, आणि मी त्यात ॲड करतो इन्शुरन्स ॲडवायझर, याच्यापासून काहीच लपवू नका. हे शेवटी आहे ना डिपेंड्स अपॉन प्लान आहे. तुम्ही प्लान कुठला घेत आहेत, ज्या वेळेला तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेत आहेत त्यावेळेला तुम्ही कुठला इन्शुरन्स प्लान घेत आहेत ते मॅटर करतो. तुम्ही जर पूर्ण झोन वाईज एकच प्रीमियम भरताय तर तुमचं कुठंही काही होऊ द्या क्लेम सेटल होणार आहे, ऑल ओव्हर इंडिया कुठंही होऊ द्या. बरेच जण काय करतात, झोन वाईज प्रीमियम कमी पडतो आहे ना म्हणून त्या पद्धतीने जातात घ्यायला,
असं आहे. पॉलिसीबद्दल बोलले, सो काही रेड फ्लॅग्स आहेत का जे प्रत्येक व्यक्तीने बघितलेच पाहिजे पॉलिसी घेताना? त्याच्यात पॉलिसीमध्ये काय क्लॉजेस आहेत ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या ऑनलाईनमधला सगळ्यात मोठा ड्रॉबॅक काय माहिती, ती सिच्युएशन असते एकदम क्रिटिकल, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे किंवा काही ड्यू टू डेथ झाली आहे, टर्म इन्शुरन्स, यांना फोन करा आन्सरिंग मशीनवर, 1 दाबा 2 दाबा 9 दाबा, ह्याच्यामध्येच वेळ जातो. ती सिच्युएशन तशी नसते आणि परत यांचे ऑफिसेस सगळे लांब लांब आहेत. मग मेलवर कम्युनिकेशन, किती फॅमिली मेंबर्सना माहिती आहे ऑनलाईन प्रोसेस आजच्या डेटला आपल्या इकडे. वाईफला माहिती आहे की काय प्रोसेस करायची आहे पुढे जाऊन. पॉलिसी तर काढली हजबंडने, तो टेक्नॉसॉबी आहे, पण मग शेवटी त्यांना गरज पडणार आहे ते ॲडवायझरचीच. हा मुद्दा लक्षात. तुम्ही आता रेड फ्लॅग्सविषयी बोललात म्हणून मी सांगतो. आमच्याकडे ना बऱ्याचदा ब्रोशर आणि वर्डिंग्स ह्या 2 वेगळ्या गोष्टी असतात. ब्रोशर तुम्हाला डिफाईन करतं काय काय बेनिफिट्स आहेत, वर्डिंग्स तुम्हाला डिफाईन करतं की तुम्हाला काय काय मिळणार आहे. मी एका उदाहरणासह सांगतो. आपण इथे याच बिल्डिंगमध्ये आलो, बिल्डरकडे जा, बिल्डर तुम्हाला सांगतो 24 तास पाणी. तुम्ही जेव्हा राहायला येतात तेव्हा कळतं ती छतावरनं टपकणारं पाणी आहे. वर्डिंग त्यांनी 24 तास पाणी सांगितलं आहे, पण वर्डिंग काय आहे, इम्पॉर्टंट काय आहे, तुम्हाला काय काय बेनिफिट्स मिळत आहेत, रायटिंगमध्ये काय काय, पॉलिसीच्या वर्डिंग्समध्ये काय काय. आता बऱ्याचदा होतं काय की आपण समजतो काहीतरी, त्याचा अर्थ वेगळा असतो, त्याचा अर्थ काहीतरी वेगळा. म्हणून कधीही पॉलिसीमध्ये वर्डिंग्स काय काय आहे ते फार इम्पॉर्टंट. जे प्रिंटेड वर्डिंग्ज आहेत ना ते मिळणार म्हणजे मिळणार, तिथे काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जे वाढवून चढून काय सांगितलेलं आहे, बऱ्याचदा होतं काय माहिती आहे का, कॉल येतो, सर मेडिक्लेम घ्या, सर इन्शुरन्स घ्या, पहिल्या दिवसापासून कवर आहे. पहिल्या दिवसापासून काय कवर आहे, नॉर्मल इन्व्हेस्टर एकच लक्षात ठेवतो, पहिल्या डे 1 पासून मी कवर आहे. पण डे 1 पासून हा ॲक्सिडेंटल कवर असतो. 30 दिवसानंतर पहिले 30 दिवस काहीच मिळत नाही. आता हे कंपनी टू कंपनी बघा, एक रॅपिंग आहे, प्रत्येकाचं प्रॉडक्ट आहे ना, रॅपिंग वेगवेगळं आहे पण आतलं कंटेंट सेम आहे. पहिले 30 दिवस काही मिळणार नाही. मग कोणी XYZ कंपनी त्याला 45 दिवस म्हणतं, कोणती कंपनी त्याला 25 दिवस म्हणतं. पहिले 2 वर्ष मोठी सर्जरीज मिळणार नाही, क्लिअर म्हटलं आहे. मग कोणी त्याला 18 मंथ्स म्हणतं, कोणी त्याला 36 मंथ म्हणतं. आतलं नंतर प्री एक्झिस्टिंग कवर्ड आफ्टर 3 इयर्स किंवा कोणी त्याला 36 मंथ म्हणतं. पण हे आतलं कंटेंट सेम आहे, वरचं रॅपिंग वेगवेगळं आहे. लोक फक्त काय वरचं झगमगाट काय ते बघत आहेत, आतलं कंटेंट काय ते फार महत्त्वाचं. रेड फ्लॅग्समध्ये तुम्ही म्हटलं ना, प्रीमियम XYZ कंपनीचा प्रीमियम फार कमी आहे म्हणून ती फार चांगली आहे, असं कधीच होणार नाही. जिथे जिथे प्रीमियम कमी आहे ना, तिथे तिथे काहीतरी तुमचे स्टार मार्क आहेत. ह्या गोष्टी आहेत आणि ह्या दोघंही गोष्टी म्हणजे टर्म इन्शुरन्सलाही हेल्थ इन्शुरन्सलाही फार मॅटर करतात. मेन कुठलं बघायचं की बाबा, आता आपण जसं की बोललो त्याच्यामध्ये की बाबा रूम लिमिट जी असते ती नको आहे मला, हे एक आपल्याला क्लिअर आहे की मला रूम बेसिकली जर मला प्रायव्हेट पाहिजे तर पाहिजेलच आहे, ते एक पॅरामीटर बघितलंच पाहिजे. जसं की आपण अजून एक बघितलं की लिमिट्सचा असेल किंवा मग त्यामध्ये की 2 वर्षाचं लॉक इन पिरियड आहे का की जास्त आहे. मग ह्याच्यामध्ये अजून ते खूप सारं मोठी लिस्ट असते, त्यामधले नेमकं बघायचं कोणते पॉईंट्स. मेन तर जसं तुम्ही सांगितलं ना की बाबा रूम लिमिट ते खूप महत्त्वाचं आहे. बोनस हे महत्त्वाचं आहे. मला हेल्थ चेकअप मिळतं आहे का, एव्हरी इयर हेल्थ चेकअप बेनिफिट मिळतं आहे का, ते एक महत्त्वाचं आहे. परत काही कंपन्यांच्या प्रोडक्टमध्ये ना डेंटल ट्रीटमेंट पण कवर आहे, पण त्याला काही कॅपिंग आहेत, काही क्लॉज आहेत की 3 वर्षानंतर मिळतं, पहिले 3 वर्ष नाही मिळत किंवा क्लेम फ्री इयरमध्ये मिळतं, ते बघणं गरजेचं आहे. परत जे न्यू मॅरिड कपल असेल की बाबा प्रेग्नन्सी कवर आहे का, मग प्रेग्नन्सी कवर आहे तर किती वर्षानंतर आहे. काही कंपन्या 2 वर्षानंतर देतात, काही कंपन्या 3 वर्षानंतर कवर करतात, कारण की प्रेग्नन्सी हा आजार नाही आहे, इट्स अ नॅचरल प्रोसेस. मग ते पण कवर आहे का. परत पर्सनल ॲक्सिडेंटल बेनिफिट कवर आहे का, ॲम्ब्युलन्स कवर आहे का, एअर ॲम्ब्युलन्स किती कवर आहे. परत रोबोटिक ट्रीटमेंट एक नवीन आलं आहे आता प्रकार, ते आहे का त्याच्यामध्ये. मग ते जर आहे तर त्याला काही लिमिट आहे का. काही कंपन्या सम एश्युअर्ड टू सम एश्युअर्ड देतात, माझी 15 लाखाची पॉलिसी आहे तर मला 15 लाखाचं मिळणार आहे, पण काही कंपन्या त्याला पर्सेंटेज देतात की 2 लाखापर्यंतच कवर करू किंवा 10 लाखापर्यंतच कवर करू. मग हे बघणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी याच्यासाठी एकच सांगितलं की ॲडवायझर खूप जरुरी आहे याच्यासाठी, की हे तुम्हाला बेनिफिट तो समजावून सांगतो असं आहे. कारण की रिस्टोरेशन आहे ना, हे बऱ्याच कंपन्यांमध्ये नाही आहे. मग रिस्टोरेशन बेनिफिट पण खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे.
तो बघितला जात नाही. बोनस डायरेक्ट 100% पण होतो. काही कंपन्या फक्त 20% देतात. काही कंपन्या प्रीमियम कमी करतात. काहींना वाटतं अरे दरवर्षी प्रीमियम कमी होतं ना, मग हे चांगलं आहे. अरे पण बोनस नाही वाढत आहे ना, हे की नाही? तर ते हे जे पॅरामीटर्स आहेत ना, हे बघणं खूप गरजेचं आहे. खूप मजा आली तुमच्याबरोबर आणि हा खूप डीप विषय आहे. खूप डीप विषय. याच्यावर कितीही आपण पॉडकास्ट केले ना तरी कमीच आहेत. आमचं म्हणणं एकच असतं की हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्सचा हा अवेअरनेस वाढला गेला पाहिजे. आज जर रेशो बघितला ना तर खूप कमी आहे. आजही भारतामध्ये टर्म इन्शुरन्सला तेवढं प्राधान्य दिलं जात नाही. हेल्थ इन्शुरन्सला तेवढं प्राधान्य दिलं जात नाही. प्रत्येकाला असं वाटतं की मी अमरत्वाचं फळच खाऊन आलो आहे वरून, मला काही होणार नाही. आणि ज्या वेळेला ते असं दिसतं ना त्यावेळेला मग धावतात आणि त्यावेळेला खूप उशीर झालेला असतो. तर त्या वयामध्ये ते प्लॅनिंग व्हायलाच पाहिजे. मी बेसिकली हेच सांगेल, जी पंचलाईन होती ती लक्षात ठेवा. दोघंही गोष्टी, टर्म इन्शुरन्स असेल, हेल्थ इन्शुरन्स, हा मेकअपच्याच वयात घ्या, म्हणजे तो चेकअपच्या वयात कामात येईल. ही पंचलाईन लक्षात ठेवली ना की काही प्रॉब्लेम येणार नाही. बऱ्याचदा होतं काय, यंग एजला नको नको नको, अजून वेळ आहे, अजून वेळ आहे. पण 20चा व्यक्ती आणि 40चा व्यक्ती, 40चा व्यक्ती आणि 60चा व्यक्ती, बराच डिफरन्स येतो. आणि प्रत्येकाच्या ट्रीटमेंट्समध्ये, प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये बराच फरक असतो. प्रीमियम जे तुम्ही म्हटलं, प्रीमियम का वाढत जातो, एज वाईज वाढत जातो. ह्या बेसिक गोष्टी आहेत. हा अवेअरनेस तुमच्या सगळ्या व्ह्युअर्सपर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश सफल होईल, हेच आम्ही प्रार्थना करतो आहे.